जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त बॅनर तयार केला आहे. तर बॅनर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्याच्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, एक पिक्सल लॅब आणि दुसरं म्हणजे आपलं झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशन. तर दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपले मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून हे सर्व तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे फाईल. त्यानंतर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट टेर ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर हनुमान जन्मोत्सव नावाचा एक फोल्डर ओपन झाला आहे. त्यामध्ये आपण एक PLP फाईल दिली आहे. तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन डॉट PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे डॉट PLP वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर बघू शकता ही PLP फाईल आपली इथे दिसत आहे. PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता की अशा प्रकारे आपलं एकदम खतरनाक असं बॅनर आजचं ओपन झालेलं आहे इथे. तर बघू शकता तुम्ही बॅनरची एकदम क्वालिटी पूर्ण, म्हणजे किती पण तुम्ही झूम करा पण बॅनर फुटणार नाही आपला. तर यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथून लेअर ऑप्शनवरती लेअर अनलॉक करायच्या आणि चेंजेस करू शकता. आणि इथे तुम्हाला जर तुमचं शुभेच्छुकमध्ये नाव वगैरे टाकायचं असेल तर ते पण एकदम सोपं आहे. इथे शेपवरती जायचं आहे. इथून एक कोणता पण एक शेप ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला ही अशी पट्टी तयार करायची इथे शेपची इथे ॲड करायची. आणि इथे तुम्ही टेक्स्ट एखादा फोल्ड घ्यायचा आहे किंवा इथलंच टेक्स्ट जर तुम्ही कॉपी केला तर फॉर एक्झाम्पल मी इथून हे निमित्त शुभेच्छा नावाचं एक टेक्स्ट कॉपी करतो. याचा कलर मी इथे ब्लॅक करून घेतो, कारण व्हाईटवरती व्हाईट शोभणार नाही तिथे. इथे ब्लॅक केल्यानंतर इथे तुम्ही शुभेच्छुक लिहू शकता का अशा प्रकारे. त्यानंतर इथे अशा प्रकारे 2 टिंबे द्यायचे आणि इथे समोर नाव लिहायचं आहे. ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टला इथे या पट्टीवरती घेऊन यायचं आहे. त्यानंतर ही साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची. फोटो पण ॲड करू शकता तुम्ही. इथे इम्पोर्ट ऑप्शनवरतून फोटो पण ॲड करू शकता, पण आपण काय सध्या फोटो ॲड करणार नाही. आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आणि इथे JPGच्या जागी PNG सिलेक्ट करायचं आहे. त्याने आपला बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आणि फाटणार नाही. सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.